भोकरदन शहरासह तालुक्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट. पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर जनतेतून प्रश्नचिन्ह. भोकरदन केदारखेडा प्रतिनिधी बी.के. धसाळ. भोकरदन पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री, सट्टा आणि गुटख्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे पोलीस स्टेशनच्या परिसरातच गुटखा सहज उपलब्ध होत असल्याने पोलीस प्रशासनाचा धाक उरला आहे की नाही, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. काही काळापूर्वी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांची भोकरदन शहरात नियुक्ती झाली होती. तेव्हा त्यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांविरुद्ध कडक मोहीम उघडली होती. त्यांच्या कार्यकाळाच्या सुरुवातीला शहरातील दारू विक्री, सट्टा आणि गुटखा विक्री पूर्णपणे बंद झाली होती. यामुळे सर्वसामान्य जनतेने आणि व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले होते. मात्र आता पुन्हा एकदा हे सर्व अवैध धंदे जोमाने सुरू झाले आहेत. जनतेचा सवाल, पूर्वीचे निर्बंध आता कुठे गेले? सध्याची परिस्थिती पाहता भोकरदन तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातही दारूची अवैध विक्री जोरात सुरू आहे. तरुण पिढी या व्यसनांच्या आहारी जात असताना पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष का करत आहे, असा प्रश्न विचारला जात आहे. किरण बिडवे यांनी सुरुवातीला दाखवलेला कडकपणा आता का मावळला, असा थेट प्रश्न आता जनतेने विचारण्याची वेळ आली आहे. पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर गुटख्याची विक्री सर्रास होत असतानाही कारवाई का होत नाही, हा चिंतेचा विषय बनला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन भोकरदन तालुक्यातील हे अवैध धंदे तातडीने बंद करावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.